नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा फर्स्ट चॅप्टर सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण ॲडॅप्टेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड क्लासिफिकेशन लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन या पाठातील पार्ट 1 आणि पार्ट 2 अभ्यासला. यामध्ये आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट्स अँड ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स कसं घडून येतं, म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये अनुकूलन कसं घडून येतं याबद्दल अभ्यासलं. त्याचप्रमाणे ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे पाण्यात राहणारे वनस्पती, त्याचप्रमाणे ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजन ग्रासलँड ॲनिमल्स म्हणजे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल म्हणजे वाळवंटी प्रदेशात झालेल्या प्राण्यांचे अनुकूलन, आणि ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन म्हणजेच बर्फाळ प्रदेशात हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन इथपर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स, ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स, ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स आणि ॲडॅप्टेशनची डेफिनेशन याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. चला तर मग, ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स म्हणजेच हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. बघा, पहिलाच प्रश्न दिलेला आहे, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात उडणारी विमाने यांच्या रचनेमध्ये फरक कोणता आहे? तुम्ही निरीक्षण केलं असेल तर बघा, रस्त्यावरून चालणारी जी वाहनं आहे आणि हवेत उडणारं जे वाहन आहे म्हणजे विमान, यांच्यामध्ये रचनेत काय फरक दिसून येतो? तर रस्त्यावर चालणारे वाहनं म्हणजे त्यामध्ये कार, नंतर ट्रक यांचा शेप कसा येतो? स्क्वेअर किंवा रेक्टँगल म्हणजेच चौकोनी, आयताकृती असा तुम्हाला दिसून येतो आकार. परंतु विमानाचा आकार कसा असतो? दोघी बाजूने निमुळता. त्याचप्रमाणे पक्ष्यांचा सुद्धा आकारामध्ये अनुकूलन झालेलं असतं, म्हणजे हवेत उडण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये काय अनुकूलन झालेलं असतं ते आपण बघणार आहोत. द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाईंग. मग पक्ष्यांच्या शरीरांची दोन्ही टोकंसुद्धा निमुळती झालेली असतात. हवेमध्ये उडण्यासाठी हवेचा विरोध होऊ नये यासाठी दोघी बाजूनी त्यांचे शरीर हे निमुळते असतात. विथ हॉलो बोन्स, हॉलो म्हणजे पोकळ, आणि त्यांचे हाडं कशी असतात? त्यांच्या शरीराची हाडं पोकळ असतात. अ बॉडी कव्हरिंग ऑफ फिदर्स म्हणजे पंख, शरीरावर पिसांचं आवरण असतं. अँड मॉडिफिकेशन ऑफ 4 legs इंटू विंग्स, त्यांचे पुढचे जे पाय असतात त्या पुढच्या पायांचं रूपांतर हे पंखामध्ये झालेलं असतं. देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड ॲडॅप्टेड फॉर फ्लाईंग, आणि यामुळे त्यांचे पोकळ हाडे असतात, पिसं असतात, आणि यामुळे त्यांच्या शरीराचं वजन खूप कमी असतं, आणि शरीराचं वजन कमी असल्यामुळे ते हवेत मुक्तपणे संचार करू शकतात, हवेत उडू शकतात. अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये हवेत उडण्यासाठी म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आपल्या स्वतःचं शरीर हे अनुकूलित करून घेतलेलं असतं. त्याचप्रमाणे द बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टॅपर्स ॲट बोथ एंड्स. त्याचप्रमाणे आता इन्सेक्ट कोणते असतात बघा? कॉकरोच, नंतर अँट, मॉस्किटो, हे सगळे इन्सेक्ट आहे. त्यांचेसुद्धा तुम्ही बॉडी जर निरीक्षण केलं असेल, यू ऑब्झर्व द बॉडी ऑफ इन्सेक्ट, इट इज टॅपरिंग ॲट बोथ एंड्स, म्हणजे त्यांची शरीरसुद्धा दोघी बाजूला निमुळती असतात. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ 6 stick-like legs. स्टिक म्हणजे काड्यांसारखे अगदी बारीक त्यांचे पाय असतात. कशासाठी? हलकं वजन कमी होण्यासाठी त्यांचे पायसुद्धा अगदी काड्यांसारखे बारीक असतात. आणि 2 pairs ऑफ विंग्स, त्यांना पंखाचे जोडी असते आणि त्या पायांनी ते वॉकसुद्धा करू शकतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पेंटॅजियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर 4 leg अँड हाइंड leg. तुम्ही वटवाघूळ जर बघितलं असेल तर वटवाघूळच्या पुढच्या पायांच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे असतात, आणि या पडद्यांमुळे ते इझिली हवेमध्ये फ्लाय करू शकतात. असं व्हेरियस बर्ड्स तुम्ही ऑब्झर्व करा, त्याच्या बॉडीचं तुम्ही निरीक्षण करा की त्यांनी
त्या अशा परिस्थितीमध्ये राहण्यासाठी स्वतःच्या बॉडीमध्ये काय बदल केलेले आहे, म्हणजेच ते काय आहे त्यांचं ॲडॅप्टेशन, अनुकूलन. आता पुढे बघणार आहोत आपण ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. आता तुम्ही पाल, सरडा, मगर यासारखे प्राणी बघितले असतील, तर आपल्या घरात पाल वगैरे, सरडा तर आता ह्या दिवसामध्ये दिसतातच. तर त्यांच्या स्नायूंचा ते विशिष्टपूर्ण वापर करतात आणि तसे ते जमिनीवर सरकत असतात. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन, सोल ऑफ फीट. त्यांच्या स्किनमध्ये सुद्धा ॲडॅप्टेशन असतं. स्नेक तुम्ही बघाल तर स्नेकच्या स्किनचा कलर हा जर झाडावर राहणारा स्नेक असेल तर हिरवा रंगाचा असतो, किंवा जमिनीवर असेल तर मातीशी मिळता जुळता असा त्याचा रंग असतो. आणि सोल ऑफ फीट म्हणजे त्यांचे पंजे सुद्धा तसे बदल झालेला असतो. बॉडी कलर आता आपण आत्ताच बघितला की क्रोकोडाईलसुद्धा पाण्यात राहते, म्हणून खडकासारखा तिचा रंग असतो. पाण्यात एकदम पटकन ती आपल्याला दिसून येत नाही. हे सगळे काय आहे, रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉज, टोज अँड थीन सोल्स, वेअर ॲज स्नेक हॅव स्कॅली स्किन. आता घरात राहणारी जी पाल आहे ती तुम्ही बघाल, आणि घोरपड, तर यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात. म्हणजे त्यांचे पंजे हे त्याला क्लॉज असतात. तुम्ही घरात तर पाल तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल तर तिला बारीक बारीक असे छोटे नख असतात आणि अतिशय अणकुचीदार टोकं असतात त्याला, आणि पातळसुद्धा असतात की ते चिटकून राहावे, भिंतीला ती चिटकून राहावी यासाठी. आणि सापाची त्वचा तुम्ही बघितली तर त्याला काय असतात, स्कॅली स्किन म्हणजे खवलेयुक्त अशी त्याची स्किन असते. हे आपण बघितलं की सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये त्यांच्यामध्ये कसे अनुकूलन झालेलं आहे. त्या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये काय बदल करून घेतलेला आहे, म्हणजे ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. आता आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. अन्न ग्रहण करण्यासाठी सुद्धा प्राण्यांनी स्वतःमध्ये काही बदल केलेले आहेत, तर ते आपण बघणार आहोत. वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल्स ॲज हर्बिवोरस अँड कार्निवोरस. आपल्याला माहीतच आहे प्राण्यांचे 2 गट आहे, शाकाहारी आणि मांसाहारी. हर्बिवोरस म्हणजेच द प्लांट्स विच डिपेंड्स अपॉन ग्रास ओनली ऑर प्लांट्स ओनली, म्हणजे जे प्राणी फक्त वनस्पतींवर अन्नग्रहणासाठी फक्त वनस्पतींवर अवलंबून असतात, त्यांना शाकाहारी असे म्हणतात. अँड कार्निवोरस द ॲनिमल्स विच डिपेंड्स ऑन अदर ॲनिमल्स फॉर फूड, म्हणजे काही प्राणी जे आहे ते स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात, ऑर फ्लेश किंवा मांस खातात. असे जे प्राणी असतात त्यांना कार्निवोरस म्हणजे मांसाहारी प्राणी असे म्हणतात. स्पेशल ॲडॅप्टेशन्स आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. आणि त्याच्या आधारे त्या प्राण्यांना अन्नग्रहण करणे मग सोपं जाते. आता हे जे फीडिंग आहे त्यांनी स्वतःमध्ये बदल केलेले असतात. फॉर एक्झाम्पल बघाल तुम्ही लायन आणि टायगर, तर यांचे पंजा हा अगदी स्ट्रॉंग असतो, मजबूत असतो. आपण मागेच बघितलं की त्यांचं पॅडेड पॉज असतात, म्हणजे तळवे अगदी गादीसारखे असतात की ते त्याच्या त्या प्रिडेटरला पकडणारे त्याला लवकर समजायला नको, म्हणजे हळूहळू तो चालत येईल. पॅडेड पॉज गादीसारखे तळवे असतात की ज्यामुळे तो पटकन आलेला आहे हे त्याच्या भक्ष्याला समजणार नाही आणि पटकन तो त्याला पकडू शकेल. त्याचप्रमाणे त्यांचे क्लॉज असतात त्यांना. नंतर कॅनाईन टीथ असतात, म्हणजे नख्या असतात, सुळे असतात, आणि ज्यामुळे ते आपलं भक्ष्य हे पकडू शकतात. तर असे हे कार्निवोरसमध्ये असतात. आणि नंतर आपण बघितलं की हर्बिवोरसमध्ये आपण डिअर बघितलं होतं की डिअरला स्ट्रॉंग हूज असतात आणि टॅपरिंग स्ट्रॉंग हूज असतात, म्हणजे खूर असतात त्यांना की ज्यामुळे ते पळतात. त्यांचे पाय पण कसे असतात, लॉंग असतात, त्यांना जोरात पळता यावं. आणि त्यांचा कलरसुद्धा झाडांमध्ये त्यांचा मॅच होईल गवतामध्ये, असे त्यांचे कलर असतात. आता हा खालचा जो चार्ट दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट, हा तुमच्या पोर्शनमधनं रिड्यूस झालेला आहे, स्किप केलेला आहे, हा पोर्शनमध्ये नाही आहे. तर हा बघा, हा चार्ट जो आहे तो
कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. हा चार्ट तुम्हाला परीक्षेमध्ये नाही आहे, या वर्षासाठी तो रिड्यूस केलेला आहे. पुढे आता ॲडॅप्टेशनची डेफिनेशन दिलेली आहे. आपण सगळेचे ॲडॅप्टेशन बघितले, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स आणि ॲनिमल्स. याच्यावरून ॲडॅप्टेशनची काय डेफिनेशन झालेली आहे ती ॲडॅप्टेशनची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. ब्लेंडिंग म्हणजे साधर्म्यासाठी, परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझार्ड अँड ग्रासहॉपर्स. आता एखाद्या फुलावर एखादं फुलपाखरू बसलेलं असेल किंवा पानावर बसलेलं असेल तर पानासारखा रंग त्या फुलपाखराचा असतो, म्हणजे पटकन आपल्याला दिसून येत नाही. त्याचप्रमाणे लिझार्डसुद्धा आपल्याला लवकर दिसत नाही. ग्रासहॉपरचा तर अगदी गवतासारखा रंग असतो, त्यामुळे असे जे प्राणी आहेत हे आपल्याला पटकन दिसत नाही. दे गेट कॉमोफ्लॅगेड ॲमिड्स ग्रासेस, पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक स्टेम, लीव्स, फ्लावर एक्सेट्रा. म्हणजे ह्या प्राण्यांनी स्वतःचा रंग हा त्या वनस्पतीच्या स्टेमसारखा, खोडासारखा, लीव्जसारखा, पाण्यांसारखा, फुलांसारखा स्वतःचा रंग हा अनुकूलन करून घेतलेला असतो. अनुकूलित असं त्यांचं शरीर हे अनुकूलित झालेलं असतं. दॅट इज बिकॉज देअर कलर ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग. आणि यामुळे ते आपल्याला लवकर दिसून येत नाही, कारण त्यांनी त्यांचा रंग, शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता झालेला असतो. आता यावरून ॲडॅप्टेशनची डेफिनेशन दिलेली बघा. ॲडॅप्टेशनची डेफिनेशन फार महत्त्वाची आहे, म्हणजे अनुकूलनची व्याख्या ही चांगली लक्षात ठेवायची आहे. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट एनेबल देम टू लिव्ह, फीड, रिप्रोड्यूस, टू perpetuate themselves and protect themselves from their enemies in the specific surrounding, depending upon the habitat and its geographical conditions are called adaptation. फार महत्त्वाची ॲडॅप्टेशनची डेफिनेशन आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा, डिपेंडिंग अपॉन हॅबिटॅट अँड जिओग्राफिकल कंडिशन्स. म्हणजेच अधिवासानुसार. हॅबिटॅट म्हणजे काय? अधिवास म्हणजे जिथे आपण राहतो ते. तर अधिवासानुसार, त्याचप्रमाणे जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार त्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी प्राण्यांनी चेंजेस दॅट प्लेस व्हेरियस ऑर्गन्स, त्यांच्या ऑर्गन्समध्ये काही चेंज केलेले आहे बघा. आपण बघितले बर्ड्सने त्यांचे ऑर्गन्स म्हणजे त्याचे 4 legs इज मॉडिफिकेशन इंटू विंग्स, त्यांचे पुढचे जे पाय त्याचं रूपांतर पंखामध्ये झालेलं आहे. त्याचप्रमाणे दे हॅव स्पिंडल शेप बॉडी म्हणजे निमुळतं, दोघी टोकाला निमुळतं असतं त्यांचं शरीर. अशा प्रकारे टॅपर्स ॲट बोथ एंड्स अशा बॉडी ऑर्गन्समध्ये चेंज झालेले आहेत. त्याचप्रमाणे लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांच्या शरीर क्रियांमध्ये काही बदल झालेले आहे. दॅट एनेबल देम टू लिव्ह, फीड, रिप्रोड्यूस, टू परप्युटेट देमसेल्स. मग अशा परिस्थितीमध्ये स्वतःला टिकवण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे रिप्रोड्यूस म्हणजे पुनरुत्पादन करण्यासाठी, अँड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम एनिमीज इन द स्पेसिफिक सराउंडिंग. एनिमीज म्हणजे शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी या सर्व प्राण्यांनी स्वतःच्या शरीरातील अवयवांमध्ये, शरीरक्रियांमध्ये जे बदल घडवून आणले असतात त्यालाच ॲडॅप्टेशन्स म्हणजे अनुकूलन असे म्हणतात. आता खालचा जो पॅरेग्राफ आहे ग्रीन कलरचा तो सुद्धा तुम्हाला पोर्शनमध्ये नाही आहे, परंतु फार महत्त्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. ही अशी लगेच होणारी प्रक्रिया नाही. इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल्स अँड ॲनिमल्स ऑफ 1000 of years ago आर द ॲडॅप्टेशन दॅट ऑकर अकॉर्डिंग टू प्रिव्हेलिंग कंडिशन्स. म्हणजे हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे तुम्हाला आजूबाजूला जे प्राणी दिसतात त्यांच्यामध्ये झालेले जे बदल आहे, ह्या परिस्थितीनुसार जे बदल झाले आहेत त्यालाच अनुकूलन असे म्हणतात. हेच अनुकूलन आहे. जसं की बघा फार पूर्वीच्या काळी मॅमल्स असायचे, म्हणजे हत्तीची ती प्रजाती होती ती मॅमल्स. अतिशय मोठा असा हत्ती असायचा तो, त्याचे दात पण खूप मोठे असायचे. आणि आताचे तुम्ही हत्ती बघाल तर त्याची उंची, त्याची शेपसुद्धा बदललेला आहे आणि मॅमोथ खूप बदल झालेला आहे. यावरून तुम्हाला त्यांच्यामध्ये अनुकूलन झालेलं आहे
हे दिसून येईल. पूर्वीच्या काळी डायनासोर होते, ते आता जवळजवळ नामशेषच झालेले आहे, कारण भौगोलिक परिस्थिती तशी नाही आहे. आज आपण एवढंच बघणार, इथपर्यंतच घेणार आहोत. धन्यवाद.